चॅनलचे तुम्ही तुमच्या सर्व मैत्रिणींचे स्वागत. तर आज उपवासाचा आपला दुसरा दिवस आहे. सगळं मस्त रेडी झालेली आहे. आता द्यायची मला होम टूर, कारण बऱ्याच मैत्रिणींच्या कमेंट आलेले होते की होम टूर द्या. म्हणजे चला आता गावाकडची होम टूर देण्यासाठी मला तिथं अगोदर 8 दिवस राहावं लागणार आहे. आणि ते दिवस आता दीपावळीशिवाय भेटणार नाहीत आपल्याला. आणि दीपावळीमध्ये गावाकडची होम टूर देण्याचा मी नक्की प्रयत्न करणार आहे. आणि तोपर्यंत मी लातूरची होम टूर देणार आहे. असं सजवलेलं आहे, माझ्या घरात काय काय आहे हे सगळं मी व्यवस्थित तुम्हाला सांगणार आहे. चला मैत्रिणींनो, आता होम टूर साठी आपण बाहेरून सुरुवात करू. आमच्या घराची सुरुवात ही अशी आहे की खालून वरती यावं लागते, कारण दुसऱ्या मजल्यावरती आमचं घर आहे. आणि घर बाहेरून असं दिसतंय, हे असं डेकोरेशन थोडंफार केलेलं आहे. चला आता मध्ये जाऊ. माझ्या घरात तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत. या आतमध्ये आलाच थोडं. आता दरवाजा लावून त्या बोर्डचा वापर आपण चार्जर अडकवण्यासाठी करतो आणि त्याचबरोबर गुड नाईट लावतो. आणि मोबाईल चार्जिंगला लावण्यासाठी हा बॉक्स मी स्वतः तयार केलेला आहे. आपण असंच ठेवलेला आहे. तिथे काहीतरी करणार आहे, नंतर थोडासा वेळ भेटल्यानंतर तिथं काहीतरी डेकोरेशनचं करणार आहे, कारण हा बोर्ड आपल्याला वापरण्यात येत नाही. त्याचबरोबर आता खाली मी हा पॉट ठेवलेला आहे, जी की मला ग्रीनरी घरामध्ये खूप आवडते, सर्व मैत्रिणींना माहिती आहे. आणि याच्यामध्ये स्पंज आहे, जी की आपला गाडीमध्ये निघालेला आहे आणि त्याचा मी असा वापर केलेला आहे. आता कूलर ठेवलेला आहे खाली आणि वरती एक फरशी ठेवलेली आहे. आणि त्याच्यावरती सोनीची कॅमेऱ्याची बॅग आहे. आणि थोडीशी ग्रीनरी आवडत असल्यामुळे मनी प्लांट लावलेला आहे. आणि त्याचबरोबर टीव्हीच्या मोबाईलचं कवर, सोनचं वॉयलेट, अशा छोट्या मोठ्या गोष्टी ठेवायला आहे. कॉर्नर केलेला आहे. आणि लगेच त्या साईडला आपण 3 खुर्च्या ठेवून घेतलेल्या आहेत. आणि अजिबात दुसरं काही आणलेलं नाही मी. थोडंफार जे साहित्य आहे तेच तुमच्याबरोबर मी शेअर करेल. आणि हा आपला बेड आहे. आणि हा आपला छोटासा बेड आहे. आणि या बेडला असे बॉक्स आहेत. त्या बॉक्स मध्ये सगळे अंतरून बांधून आपले जे एक्स्ट्राचे कपडे असतात ते पण त्या साईडला ठेवून दिलेले असतात. आणि मस्त कुशन लावून ठेवलेला आहे, जेणेकरून जर पाहुणे आले तरी त्यांना बसता येईल आणि सोफ्याची गरज लागणार नाही. त्याचबरोबर आपला टेबल फॅन आहे. आणि टेबल फॅन या साईडला ठेवलेला असते, कारण ह्याच्या पाठीमागं बोर्ड आहे आणि त्या बोर्डचा वापर होण्यासाठी आम्ही हे ठेवलेला आहे स्टूलवरती. त्याचबरोबर आपला ट्रायपॉड आहे. आणि हा खूप मदत करते आपल्याला शूट करण्यासाठी. हा ट्रायपॉड 2 महिने झाले आपण मागवलेला आहे. आता आपण जाऊ किचन मध्ये. आणि एक पॉइंट दाखवायचा राहिलेला आहे, हे मस्त मनी प्लांटचे जे वेल आहेत ते आपण वेल दोन्ही साईडला लावून घेतलेले आहेत. आणि त्याचबरोबर आपला पडदा आहे. आता पडदा उघडू आणि आतमध्ये जाऊ. हे सोनूमध्ये हे आपलं किचन आहे. तुम्हाला सर्वांना माझं किचन खूप आवडते. बऱ्याच मैत्रिणींच्या कमेंट असतात की तुझं किचन खूप छान आहे आणि मला ते तुमच्याबरोबर शेअर करायचे. हे आपलं छोटस मंदिर आहे. आणि मस्त देवांची पूजा ही झालेली आहे आताच माझी. आणि त्याचबरोबर साईडला मी रुमालसाठी एक खूप अडकवलेला आहे. आणि देव हे पुसण्यासाठी किंवा रांगोळी पुसण्यासाठी सेपरेट रुमाल ह्या साईडला ठेवलेले असतात. आता दाखवते माझा बेसिंग एरिया. इथं आपण भांडे वॉश करतो आणि भांडे पालते घालण्यासाठी हे टोपले ठेवलेले आहे. आणि ह्या साईडला लगेच आपलं फिल्टर आहे, जेणेकरून पाण्याचं सप्लाय आपल्याला इथल्या इथं लगेच होतं. आणि इथं करतो आपण पोळ्या. त्याचबरोबर ही ग्रीनरी आणलेली आहे मी गावाकडनं, जे की लक्ष्मीला घेतली होती. आणि ह्या साईडला पूर्ण लावून टाकलेली आहे. आणि थोडंफार शोधीच्या वस्तू त्या साईडला आपले कप ठेवलेले असतात. आणि स्वयंपाक झालेला आहे, माझा फराळ राहिला. आणि आता फराळाचे सगळे पदार्थ आहेत. त्याचबरोबर ह्या साईडला पण ग्रीनरी आहे. आणि छोटस रॅक आहे. आणि रॅक मध्ये सर्व माझे भांडे बसले जातात. आणि अजिबात दुसरीकडे ठेवायची गरज नाही किंवा मोठं रॅक घ्यायची मला गरज नाही. त्याचबरोबर आपण मिक्सर ठेवलेले आहे साईडला, दोन्हीच्या खाली पाठ ठेवून दिलेले आहेत. ते आपली नेहमीची पोळ्याची दुर्डी आणि स्वयंपाक करण्यासाठी अंडा भरून ठेवलेला असतो. आणि खाली पातेले हे सर्व ठेवून दिलेले आहेत. आणि त्या साईडला सगळे आपल्या भरण्या आहेत जी की आपल्या कामाच्या असतात. आणि त्याचबरोबर आपलं बिस्किटाची बास्केट आहे, पिठाचा डब्बा आहे.
आणि आज खूप छान भाजीपाला भेटलेला आहे, फ्रेश भाज्या येतात आणि हे वातावरण चांगलं नसल्यामुळं एका टॉवेलवरती मी ठेवून दिलेले आहेत. आता ही साईड दाखवते तुम्हाला. या साईडला आपण भाजीचं रॅक ठेवलेला आहे, याच्यामध्ये सगळ्या भाज्या व्यवस्थित बसल्या जातात. याच्यामध्ये डाळ आहे आणि याच्यामध्ये बाजरी ठेवलेली आहे आणि मस्त दसरा झालेला आहे आपला, त्याच्यामुळं सगळे भांडे मस्त चकाचक आहेत आणि सगळे भांडे असे छान पद्धतीने लावून ठेवलेले. जे आपल्याला कधी तर लागणारे भांडे ती वरती ठेवले आणि जे नेहमी लागतात आपल्याला रोजच्या दिवसामध्ये ते सगळे मी त्या साईडला ठेवलेले आहेत. रोजचे आपले कपडे ठेवून दिलेले तिथं आणि त्याचबरोबर माझे ड्रेस, काही साड्या आणि यांचे ड्रेस इस्त्री केलेले की मी ऑर्गनायझर मध्ये ठेवून दिलेले, जेणेकरून याच्यावरती धूळ बसू नये. आणि त्याचबरोबर हा कॉर्नर मेन आहे, याच्यामध्ये मेकअपचं साहित्य आहे. त्याचबरोबर आपल्याला लागणारी भरपूर सारी ज्वेलरी लागते मला, दीदीला. हे सगळी ज्वेलरी मी अशा छोट्या छोट्या बॉक्समध्ये ठेवून दिलेली आहे, जी की कधी चॉकलेट, कधी चक्की असे काही काही आणलेले असतात. आणि मस्त सगळी ज्वेलरीनं बॉक्स माझे हे भरलेले तुम्ही पाहू शकता. हे सगळी ज्वेलरी आहे आणि हे एका कॉर्नर मध्ये पूर्ण बसून जाते. चला आता दुसरा एरिया दाखव आणि मेन माझं दाखवते बेसिन. इथं छोटस बेसिन भांडं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला धुण्यासाठी दगड ठेवलेला आहे आणि बकेटात आहे. चला आता मी दाखवते बेडरूम माझं. या साईडला आपलं बाथरूम आहे, त्याचबरोबर टॉयलेट आहे. या कॉर्नरला आपण मिरर ठेवलेला आहे, जेणेकरून सकाळच्या वेळेला आपल्याला आवरायला करायला मेकअप करायला सोपं पडते. आणि खूप मोठा मिरर आहे हा. तुम्हाला अगोदर या साईड पासून सुरुवात करते. हा माझा मेकअपचा ट्रे आहे, म्हणजे याच्यामध्ये रोजचं लागणारं साहित्य, कंगवे, पावडरचा डब्बा, मॉइश्चरायझर, तेलाची बॉटल, थोडीफार लिपस्टिक, ह्याचे काय क्लच हे लागणारे आणि क्रीम, हे सगळं मी ठेवलेलं आहे. आपलं टॉयलेट आणि बाथरूम आहे, अटॅच मधला आहे. आणि ह्या साईडला पूर्ण दीदीचं दप्तर आहे आणि दीदीच्या दप्तराला आवरायचा अजिबात नाद करत नाही. जर माझ्याकडनं तिचं जर सामान किंवा कागद काही तिकडले तिकडे झाले तर नंतर तिची चिडचिड होते. त्याच्यामुळे हे जसं असेल तसं मी ठेवत असते, अजिबात हे आवरायच्या नादी लागत नाही. तिला ज्यावेळेस वेळ भेटेल त्यावेळेस तिला आवरून. आता मेन भाग आहे आणि ह्या रूम मध्ये अजिबात कप्पे नसल्यामुळं मला ह्या रॅकची खूप मदत होते. आणि ही रॅक मी जवळपास 15 ते 20 वर्ष झाले घेतलेला आहे आणि याच्यामध्ये भरपूर सारं साहित्य बसलं जातं. हे सगळे दीदीचे, त्या साईडला सगळे दीदीचे कपडे आहेत. वरती कधी तर वापरायचे आहेत, जे की जीन्स टॉप हे आहेत आणि कॉलेजला जाणारे ड्रेस आहेत, लेगिन्स टॉप आहेत आणि इथे सोनूचे ड्रेस असतात. इथं दीदीचे नाईट ड्रेस आहेत आणि बाकीचं साहित्य जे काय आवश्यक आहे ते बॉक्स स्वतःच्या हातापासून मी तयार केलेले. आणि याच्यामध्ये दीदीचे कपडे, तरी पण असते पोरींचे की मला कपडेच नाही. आणि हे पण आहे आपलं एक छोटस रॅक आणि हे ऑनलाईन मिशोवरून मागवलेलं आहे. आणि याच्यामध्ये माझ्या साड्या आणि सोनूचे थोडेफार ड्रेस आहेत. मला दाखवते. हे मस्त साड्या ठेवून घेतलेले आणि बऱ्याचशा साड्या माझ्या पॉट मध्ये पण आहेत. आणि सोनूचे न लागणारे जॉकेट ते सगळे मी याच्यामध्ये ठेवून दिलेले, जेणेकरून याच्यावरती अजिबात धूळ बसू नये. आणि हे डंबेल आहेत, सोनूला व्यायाम करायला लागतात. त्याचबरोबर उड्या मारायची जी दोरी असते, जम्पिंगची दोरी ती मी त्या साईडला ठेवलेली, जेणेकरून त्याला सोपं जाणार आहे. आणि रोज आम्हाला लागणारं पांघरून जे की बेडरूम मध्ये ठेवलेलं असतं. आणि हा आपला बेड आहे आणि बेड मध्ये 4 बॉक्स आहेत मोठे मोठे. आणि जे काय आपल्याला साहित्य लागत नाही, जे काही सामान आपल्याला रोजच्या दिवसाला लागत नाही, ते सामान मी याच्यामध्ये बेडमध्ये ठेवलेलं आहे. आणि बऱ्याचशा साड्या ते पण माझ्या त्या बेडमध्येच आहेत. आणि त्याचबरोबर साईड टेबल आहे आणि हा साईड टेबल सुद्धा मिशोवरनं घेतलेला आहे. आणि याच्यावरती ट्रे आहे आणि यांना जे साहित्य लागणार आहे इथले इथं बसल्या ते साहित्य मी सगळं इथं ठेवलेलं आहे. आणि सोनूची बॅग जी की आपल्याला गावाकडे पण लागते. आता होम टूर तर झालेली, आता तुम्हाला दाखवायची स्पेशली गॅलरी माझी. या गॅलरीमध्ये आणि मस्त प्रशस्त माझी गॅलरी आहे.
आणि बराचसा वेळ आमचा गॅलरीमध्ये जातो. त्या साईडला तुळस आहे आणि इथं छोटंसं मी विंचूचं झाड लावलेलं आहे. आणि महिना झालं हे खोबरं वाळत ठेवलेलं आहे. हे काय खोबरं आणि वाळलेलं नाही, हे अशीच डिश माझी आता महिना झाला आहे. आणि मस्त गॅलरीमध्ये हा झुला लावून घेतलेला आहे मी. आणि हा पण झुला मी स्वतः तयार केलेला आहे. त्याचबरोबर आता दाखवते शूरॅक आमचं. आता बघून घ्या आमचं शूरॅक एवढं भारी आहे तुम्हाला वाटणार आहे की कुठून मागवले. बघा मस्त शूरॅक केलेला आहे मी. किरायच्या घरात कसं प्रत्येक गोष्ट विकत आणण्यापेक्षा स्वतः काहीतरी तयार करायची आयडिया आणि ठेवायचं. आणि मस्त दीदीचे माझे शूज चप्पल तिथे ठेवून घेतलेले आहेत. जी दुरी आहे तिथं आपण कपडे वाळत घालतो जेणेकरून पाऊस पण लागणार नाही. आणि जर ऊन पडला असेल तर गच्चीवर वाळत घालायचं. तर मैत्रिणींनो, आज मी माझ्या घराचा होम टूर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. छोटं घर आहे पण माझ्या हाताने ते सजवलेलं आहे, ते नीटनेटकं केलेलं आहे. आणि जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि असंच माझ्यावर प्रेम राहू द्या. बाय.